हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. चला तर मग आज आपण बनवूया कारले फ्राय. सगळ्यात आधी आपण छान हिरवी हिरवी कारली घेऊन घेऊया. त्यानंतर आपण फक्त एका साईडने त्या कारल्याला चिरून घेऊया, जेणेकरून त्याच्यामधल्या आपल्याला बिया काढता याव्यात. अशा प्रकारे कापून घ्यावे. त्यानंतर त्याच्यामधल्या सगळ्या बिया या हळूहळू छान काढून घ्यावे आणि काढल्यानंतर कारल्याला छान क्लीन करावे. त्याच्यामध्ये आपल्याला आपण एक मसाला तयार करणार आहे. तो मसाला आपल्याला त्या कारल्यांमध्ये फिल करायचा आहे. त्यामुळे आपण काय करणार, सगळी कारली तशीच छान चिरून घेऊया आणि सगळ्या कारल्यांमधल्या आपण बिया काढून घेऊ. त्यानंतर आपण कारल्यामध्ये पाणी टाकूया आणि कारल्यांना स्वच्छ छान पाण्याने 2-3दा धुवून टाकूया. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ घालून ठेवूया. 15 ते 20 मिनटं आपण कारल्यांमध्ये मीठ घालून ठेवू, जेणेकरून त्याचा कडवटपणा निघून जाईल. त्यानंतर आपण इथे 2 कांदे घेऊया आणि ते छान बारीक चिरून घेऊया. आपल्याला इथे मसाला तयार करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला कांदे जास्त लागणार. तर आपण इथे 2 कांदे घेतले आहे, ते छान चिरून घेऊया. आणि त्यानंतर आपण इथे एक टोमॅटो घेऊया. त्या टोमॅटोला पण छान बारीक चिरून घेऊया. त्याचे छान बारीक बारीक आपण काप करूया. आपल्याला टोमॅटोसुद्धा मसाला तयार करताना उपयोगी पडणार आहे. त्यानंतर आपण इथे 2 बारीक मिरच्या घेतल्या आहे, त्या पण छान चिरून घ्यायचा. त्यानंतर मी इथे भरपूर कोथिंबीर घेतली आहे, तर ती पण छान बारीक चिरून घेतली आहे. इकडे एका भांड्यामध्ये मी तेल टाकलं आहे, त्याच्यामध्ये कांदा, जिरा, मुगडाळ, शेंगदाणे, लसूण टाकलं आहे. सगळ्यांना फ्राय करून घेत आहे. त्यानंतर सोबतच मी इकडे खोबरं पण घेतलं आहे. तर खोबरं मी असा चुलीमध्ये भाजून घेतला आहे, जेणेकरून त्याची टेस्ट ही खूप छान लागते. सोबतच इकडे मी जे कारले आपण तयार केले होते त्यांना छान फ्राय करून घेऊया. नंतर इकडे मिक्सरच्या एका भांड्यामध्ये आपण सगळे वाटण घेऊया. कोथिंबीर टाकूया आणि जिरं, खोबरं हे सगळं टाकू. सोबतच टोमॅटो टाकू आणि त्याची एक छान अशी आपण पेस्ट बनवूया. त्या पेस्टमध्ये धनिया पावडर टाकूया. त्यानंतर लाल मिर्च टाकूया. त्यानंतर आपण सॉल्ट टाकू आणि हळदी पावडर पण टाकू. त्याला छान एकजीव करून घ्या. त्याचं छान मिक्सर बनवून घेऊ आणि हा मसाला आपल्याला त्या कारल्यांमध्ये फिल करायचा आहे. तर आपण सगळे कारल्यांमध्ये हा मसाला फिल करून घेऊ आणि जो उरलेला मसाला आहे तो आपल्याला आपण जेव्हा फोडणी देऊ तर त्याच्यामध्ये आपल्याला तो मसाला उपयोगी पडेल. असं करत मी सगळे कारले त्यांच्यामध्ये मसाला टाकून घेतला आहे. आता इकडे मी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे, सोबतच गार्लिक पेस्ट टाकला आहे आणि तो जो मगांचा मसाला मी तयार केला होता तो मसाला टाकला आहे. सोबत हळदी, धनिया पावडर, गरम मसाला, मीठ, लाल मिर्च हे सगळं आणि कोथिंबीर हे सगळं टाकून घेतलं आहे. नंतर मी तयार केलेले कारले त्याच्यामध्ये घातलेले आहे. आता त्याला थोडी वाफ येऊ देऊ. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ. पाणी घालून त्यामध्ये आपण रस्सा तयार करू छान त्यांना आणि थोडा वेळ पुन्हा वाफ येऊ देऊ. वाफ आल्यानंतर त्यामध्ये आपण थोडा गूळ पण घालू शकतो आणि एका वाटीमध्ये काढून घ्या. जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.